नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2026 चा उद्या पेपर आहे 26 एप्रिल 2026 रोजी. आणि आता आपण देणार आहोत शेवटचा दणका. 4 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित आपण 4 व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहेत आणि हा आहे आपला 4था व्हिडिओ. आणि एकूण आपण मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीच्या संदर्भातले विविध व्हिडिओ घेतले, त्यातील हा 11वा व्हिडिओ आहे. जर तुम्ही अद्यापपर्यंत तुमचा अभ्यास झाला नसेल किंवा कमी वेळात जास्त रिव्हिजन तुम्हाला करायचं असेल तर सगळे व्हिडिओ एकदा बघून घ्या, किंवा किमान हे शेवटचे 4 व्हिडिओ बघा जर तुम्ही बघितले नसेल तर. सुरुवात करूया या व्हिडिओला. 16 डिसेंबर 2024 नव्हे 2018 ला झालेला आहे. हा प्रिंट मिस्टेक न 24 झालेला आहे. 2018 ला झालेला हा पेपर आहे. ठीक आहे. यातला पहिला प्रश्न क्रमांक 1. अंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सुरुवात. तर इतर पर्यायाचं स्पष्टीकरण आपण देणार आहोत. सुरुवात या शब्दाचा अशुद्ध उच्चार किंवा स्पेलिंग हे काही घेणं गरजेचं नाही. समाप्ती हा अंत या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पूर्णविराम हा लेखनातील एक विरामचिन्ह आहे जे वाक्य संपल्याचे दर्शवते. तो अंतचा थेट विरुद्धार्थी शब्द होत नाही. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. तर शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री राहिले आहेत आणि त्यांनी 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवलेले आहे. विलासराव देशमुख यांनी 2 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं असून ते लातूर जिल्ह्याचे होते. तर वसंतराव नाईक हे महाराष्ट्रात सर्वाधिक काळ म्हणजेच 11 वर्षापासून अधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे व्यक्ती आहेत. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते ज्यांनी 2 वेळा लगातार हे पद भूषवलं. आणि त्यांच्यानंतर हेच सर्वपल्ली राधाकृष्णन दुसरे राष्ट्रपती बनले जे आधी उपराष्ट्रपती होते. झाकीर हुसेन हे भारताचे 3रे राष्ट्रपती आणि पहिले मुस्लिम राष्ट्रपती होते ज्यांच्या पदावर असताना मृत्यू झाला. आणि व्ही गिरी हे भारताचे 4थे राष्ट्रपती. त्यांनी कामगार चळवळीत मोठे कार्य केलेलं आहे. चौथा प्रश्न. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे? हा प्रश्न विचारलेला आहे 16 डिसेंबर 2018 ला. त्यावेळेस रमेश बैस हे राज्यपाल. रमेश बैस तर नंतर आलेले होते, कदाचित रमेश बैस असतील. त्यावेळेस कोण होतं माहित नाही. रमेश बैस या ठिकाणी उत्तर आहे. मात्र आताचे जिष्णुदेव वर्मा आहेत. तर भगतसिंह कोश्यारी हे रमेश बैस यांच्या आधी महाराष्ट्राचे राज्यपाल होते. त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. तर सी विद्यासागर राव हे होते 2014 ते 2019 या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी नसून ऑप्शन बी आहे. हे सुधारणा करून घ्या. या ठिकाणी थोडीशी प्रिंट मिस्टेक झाली त्यामुळे मी पण गोंधळला. के शंकर नारायण हे महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल होते आणि त्यांनी अनेक राज्यांचे राज्यपाल म्हणून काम केलं. 5वा प्रश्न बघा. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तर महाराष्ट्र दिन 1 मे ला साजरा केला जातो. 26 जानेवारीला भारताचे संविधान अंमलात आले म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. तर 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून हा स्वातंत्र्य दिन आहे. तर 2 ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिन असून गांधी जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून तो साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे गोदावरी. कृष्णा ही दक्षिण भारतातील महत्वाची नदी असून महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे तिचा उगम होतो. तापी ही महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे जिचा उगम सातपुडा पर्वतरांगेत होतो. भीमा हिला पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखले जाते. ही कृष्णा नदीची महत्वाची उपनदी आहे. भीमा ह्या नदीला पंढरपूर या ठिकाणी चंद्रभागा या नावाने ओळखले जाते. ही कृष्णा नदीची महत्वाची उपनदी आहे. भीमा आणि चंद्रभागा.
जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर हे गोदावरी नदीवर आहे. कृष्णा या नदीवर सातारा जिल्ह्यात धोम आणि सांगली जिल्ह्यात चांदोली, वारणा नदीवर ही धरणे आहेत. तर तापी या नदीवर जळगाव जिल्ह्यात हातनोरा धरण बांधण्यात आलेलं आहे. भीमा या नदीवर सोलापूर जिल्ह्यातील उजनी हे सर्वात मोठे धरण आहे, जे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं धरण आहे. ठीक आहे. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर ही केली पंडिता रमाबाई यांनी. सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्या सोबतीने पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला. आनंदीबाई जोशी या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या, ज्यांनी अमेरिकेतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. तर रमाबाई रानडे यांनी सेवा सदन या संस्थेची स्थापना केली आणि महिलांच्या उत्थानासाठी म्हणजे विकासासाठी मोठे कार्य केलं. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? तर ही आहे पुणे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी सोबतच भारताची उपराजधानी सुद्धा याला म्हटलं जातं. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असून येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन भरते. तर कोल्हापूर हिला ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. मराठी भाषा गौरव दिन कोणाच्या जन्मदिवशी साजरा होतो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कुसुमाग्रज किंवा या ठिकाणी वि वा शिरवाडकर असंही दिलं जाऊ शकतं. आता इतर लेखकांना बघा. पु ल देशपांडे हे प्रसिद्ध लेखक आणि नाटककार होते. ना. धो. मानोर हे रानकवी म्हणून ओळखले जातात. तर बा. भ. बोरकर हे निसर्गप्रेमी कवी होते. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर हा आहे शेकरू. सिंह हा गुजरातचा राज्य प्राणी आहे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. भूदान चळवळ कुणी सुरू केली? तर आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केले. महात्मा गांधी यांनी अनेक स्वातंत्र्य चळवळीचे ते नेते होते. असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, त्यानंतर दांडी यात्रा. जयप्रकाश नारायण संपूर्ण क्रांती या आंदोलनाचे किंवा चळवळीचे नेते होते. तर लोकमान्य टिळक यांनी स्वराज्याचा नारा दिला होता. सॉरी. प्रश्न क्रमांक 13. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 6 वर्ष. 4 वर्ष असतो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ, 5 वर्ष लोकसभा आणि विधानसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ, तर 7 वर्षाचा कार्यकाळ कुणाचाही नसतो. चवदार तळे सत्याग्रह कोणत्या जिल्ह्यात झाला? तर हा रायगड जिल्ह्यामध्ये झाला. महाड या ठिकाणी झाला. पुणे हे सामाजिक चळवळीचे केंद्र आहे. नाशिक या ठिकाणी काळाराम मंदिराचा सत्याग्रह झाला. तर प्रति सरकार चळवळ ही सातारा या ठिकाणी झाली. प्रश्न क्रमांक 15. मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे आहे अमरावतीमध्ये. तर यवतमाळमध्ये टिपेश्वर अभयारण्य आहे. नागपूरमध्ये पेंच राष्ट्रीय उद्यान आहे. तर बुलढाणा या ठिकाणी लोणार सरोवर आहे. चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? तर वन संवर्धन किंवा वृक्ष संवर्धन याच्याशी. जलसंधारण हे पाणी साठवणे याच्याशी संबंधित आहे. खनिज उत्खनन म्हणजे जमिनीतून धातू काढणे आणि शेतकरी आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात केलेलं आंदोलन. खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हायड्रोजन. इतर पर्यायांचे स्पष्टीकरण. ऑक्सिजन श्वसनासाठी आवश्यक आहे. नायट्रोजन हवेत जास्त प्रमाणात आहे. तर हेलियम दुसरा हलका वायू आहे. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर ही झाली 1862 मध्ये. 1857 मध्ये पहिला स्वातंत्र्य समर किंवा स्वातंत्र्य संग्राम किंवा ज्याला आपण उठाव म्हणतो, 1857 चा राष्ट्रीय उठाव. 1860 मध्ये इंडियन पिनल कोड तयार झाला. तर 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर हे आहे मुंबईला. दिल्ली ही भारताची राजधानी आहे. तर कोलकात्याला या आधीचं मुख्यालय होतं किंवा स्थापनाच कोलकात्याला झाली होती.